मध्य रेल्वेच्या नेरळ येथील फाटक क्रमांक 21 अभियांत्रिकी कामासाठी 6 एप्रिलपासून 10 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय होता। मात्र स्थानिकांच्या विरोधानंतर हा निर्णय तूर्त स्थगित करण्यात आला असून आता फाटक 10 एप्रिलपासून 5 दिवसांसाठी बंद ठेवण्याचे ठरले आहे। नेरळ जंक्शन जवळील हे फाटक अत्यंत गजबजलेले असून गावाच्या दोन्ही बाजूंना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे। सध्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर फाटक बंद केल्यास विद्यार्थ्यांना व नागरिकांना मोठा त्रास होणार होता। यामुळे नेरळ ग्रामपंचायत व स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला। कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान चंचे, ग्रामपंचायत अधिकारी अरुण कारले आणि स्थानिक ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाशी चर्चा केली। यावेळी काम करा पण स्थानिकांना त्रास होऊ नये अशी भूमिका मांडण्यात आली। रेल्वे प्रशासनाने परिस्थिती लक्षात घेऊन 10 दिवसांऐवजी 5 दिवसांत काम पूर्ण करण्याचे मान्य केले। तसेच दिवस रात्र काम करून वेळेत काम पूर्ण करण्याचे आश्वासन देखील दिले। त्यामुळे 6 एप्रिलपासून होणारे बंद टळले असून आता 10 एप्रिलपासून फाटक बंद राहणार आहे। रेल्वे गट बंद होणे ही वारंवार आपली नेरळकरांची समस्या आहे। याच्या बाबतीमध्ये वरिष्ठ अभियंता यांच्याकडून काल सुट्टी दिवशी ग्रामपंचायतीला त्यांनी पत्र देण्याचा प्रयत्न केला, परंतु सदर शासकीय पत्र असल्यामुळे आपले कर्मचारी इरमाळे यांनी ते पत्र स्वीकारलं। परंतु याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी किंवा सकारात्मक चर्चा करण्यासाठी आपल्या पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित सन्माननीय सदस्य भगवान चंचे यांच्या सोबत आज या ठिकाणी सदर अभियंत्यांची भेट घेतली, सकारात्मक चर्चा केली। सुरुवातीला त्यांनी याच्या बाबतीमध्ये नकारात्मक भूमिका होती, परंतु चंचे साहेबांच्या माध्यमातून त्यांना ते करणं भाग पडलं आणि त्या ठिकाणी त्यांनी मान्य केले की रेल्वे गट आज चालू केलं। त्यांना चंचे साहेबांनी सर्व समस्या सांगितल्या की वयोवृद्ध असतील, शाळकरी विद्यार्थी असतील तर त्यांचे हाल होऊ नयेत, पर्यायी रस्ता आहे, परंतु त्या ठिकाणी सुद्धा खूप त्रास होतो। तर त्यांनी पुन्हा बंद ठेवून 8 तारखेला ते पुन्हा चालू करून कमीत कमी वेळेमध्ये जो त्यांनी 10 दिवसाचा कालावधी दिला होता तर ते 5 दिवसात कसं होईल याच्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करण्यात असं त्यांनी आज आपल्याला शब्द दिलेला आहे। नेरळकरांसाठी आज हा भेट त्यांनी साहेबांच्या प्रयत्नामुळे चालू करण्यात आलेला आहे। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।